हा रस्ता जो आहे ह्या साईडचा आहे, डाव्या साईडचा आहे तो मालवणला जाणार आहे आणि इथे कांदळगावला रामेश्वराच्या इकडे जातो. इकडून आपल्याला रामूज होमस्टे दिसतो. हे घराच्या मागची जागा आहे सगळी. ही खालची विहीर आहे. ह्या साईडला सगळी आंब्याची, काजूची, काही शोभीकरणाची झाडं लावली आहेत. हे करवंदाचं वाटतंय मला, नक्की नाही माहिती. नाही, करवंद नसावं हे. काय भलतंच आहे, करवंदाला काटे असतात. चिक्कू असेल. ही आंब्याची झाडं आहेत अगदी तिथपर्यंत, घरापर्यंत, अगदी तिथपर्यंत. आणि इथून ते तिथपर्यंत माडाची झाडं लावली आहेत. जाऊया पटापट आता. ही घराची सगळी मागची बाजू आहे ही. नाण्या, आधी आता लावलेली झाड आहेत. आधी नव्हती, इकडे जंगल होतं. आधी केवढं जंगल होतं. सगळं जंगल होतं, तुला माहित पण नाही शाणे. आता रान वाढलंय ते पूर्ण. हे बॉबीचं घर आहे. इथे यायला आधी घाबरायचो आम्ही. ही बाजूला सगळी वस्ती नंतर झाली आहे. त्यांनी नवीन घर बांधले. आज वास्तुशांती आहे त्या पिवळ्या घराची. त्यांच्याच पैकी घर आहे. ते पुढे घराजवळ केळीची झाडं लावली आहेत. केळीच्या बाजूला पण नाणे, हळू पडशील तोंडावर. केळीच्या बाजूला काय आहे ते सांग. थांब ना आजीबाई. केळीच्या बाजूला पण विहीर आहे इकडे मस्तपैकी, घराजवळची. छोटी आहे. छोटी आहे. जवळ जाताना आहे ना, जवळ जायला पाणी सगळी भरलेली. पूर्वी पाणी, अजून पाऊस पडला ना की असं आपण हात घालून असं पाणी काढू शकतो ह्या विहिरीतून. आणि खूप खोल आहे ही विहीर. 50-1 फूट खाली विहीर आहे एकदम ही. इकडे झाडे लावली सगळी. आपण तिथपासून चालत आलो आता. तो रडायला लागला मग. चल चल चल.